शिंपी समाजाच्या प्रयत्नांना यश, 40 गावात अखेर हक्काची जागा मिळाली. उद्योगशील समाज अशी ओळख असलेल्या शिंपी समाजाला आपल्या मालकीची स्वतःची हक्काची जागा 40 गाव येथे असावी अशी गेल्या अनेक वर्षांपासूनची मागणी होती. समाज बांधवांच्या मागणीला अखेर यश येऊन आज रोजी स्वप्न पुरी झाले. 40 गाव शिंपी पंचायत समितीचे माजी समाजाचे अध्यक्ष तथा सदस्य दिनेश बोरसे यांच्यासह त्यांच्या कार्यकारिणीने सर्व समाज बांधवांच्या सहकार्याने तब्बल 68,50,000चा निधी उभा केला. या माध्यमातून आज पाटणा देवी रस्त्यावरील तब्बल 26,000 स्क्वेअर फूट जागेची अधिकृतरित्या खरेदी करण्यात आली. महाराष्ट्रातील हे एकमेव उदाहरण असून अशा प्रकारची खरेदी गेल्या 25 ते 30 वर्षात कुठे झाली नसावी असे सांगण्यात येते. समाजासाठी हक्काची जागा मिळणार असल्याने समाज बांधवांमध्ये आनंद व्यक्त होत आहे. प्रतिनिधी रणधीर जाधवसह एबीपी माझा, 40 गाव. नमस्कार, जय नामदेव. अतिशय आनंदाचा आणि ऐतिहासिक असा दिवस की ज्या 11 जून 2026 रोजी 40 गाव येथील समस्त शिंपी समाज बांधवांच्या वतीने सर्व गावातील प्रमुख ज्येष्ठ पदाधिकाऱ्यांच्या सहकार्याने स्वतःची हक्काची जागा झाल्याचा हा दिवस आहे. आणि या जागेची प्रत्यक्ष पाहणी करण्यासाठी आम्ही सर्व 40 गाव कार्यकारी मंडळातील सर्व सदस्य या ठिकाणी आलेलो आहोत. कालचा दिवसाची जेव्हा आम्ही खरेदीची प्रक्रिया पूर्ण केली, ती प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर लगेच महाराष्ट्रभर शिंपी समाजाच्या विविध ग्रुप्सवर जी बातमी प्रसारित झाली, मेसेज प्रसारित झाले, त्या मेसेजची प्रतिक्रिया इतक्या उत्स्फूर्त आल्या की अपेक्षेपेक्षा जास्त, म्हणजे समाज बांधवांनी ज्या पद्धतीने आमचं कौतुक केलं, तर हे कौतुक फक्त कार्यकारिणी सर्व ग्रुपचं नसून सर्व 40 गाव समस्त ज्यांनी या प्रक्रियेमध्ये आपलं आर्थिक योगदान दिलं, सहकार्य दिलं, मार्गदर्शन दिलं, त्या सर्वांचं आहे. आणि खास करून कार्यकारिणी सदस्याचं मी मनपूर्वक अध्यक्ष या नात्याने आभार आणि अभिनंदन करेन की त्यांनी या सर्व देणगी देण्यामध्ये, कलेक्शन करण्यामध्ये ज्या पद्धतीने सहभाग घेतला, स्वतःचं काम, स्वतःच्या घरचा स्वतःचा उद्योग व्यवसाय सांभाळून आपल्या समाजकार्यासाठी त्यांनी ज्या पद्धतीने वाहून घेतलं, म्हणजे ही स्वप्नपूर्ती फक्त सध्याच्या कार्यकारिणीची नसून यापूर्वीचे जे पूर्वज होते, ज्यांनी ही संस्था स्थापन केली, ज्यांनी या संस्थेचा कारभार बघितला, त्यांच्यापासून ते आजपर्यंतच्या प्रत्येक पदाधिकाऱ्याला ही जागा आम्ही सर्व समर्पित करीत आहोत. त्यांच्यासाठी सुद्धा हा एक आनंदाचा क्षण आहे. आणि 40 गाव समस्त शिंपी समाजाच्या बरोबरीने मला या ठिकाणी आनंदाने सांगावंसे वाटेल की सोशल मीडिया असेल, प्रिंट मीडिया असेल, यांनी उत्स्फूर्तपणे आमच्या या सर्व प्रक्रियेचं नोंद घेतली आणि मोठमोठ्या वृत्तपत्रांमध्ये सुद्धा आज याच्या बातम्या प्रसारित झालेल्या आहेत. आणि इतर समाजातील जे घटक आहेत, जे आपण 12 बलुतेदार म्हणतो, बहुजन समाजातील प्रतिनिधी म्हणतो, अशा अनेकांनी स्वयंस्फूर्तीने आमचं अभिनंदन केलं, आमचं सर्वांचं कौतुक केलं. आणि कौतुक करीत असताना त्यांनी अपेक्षा पण व्यक्त केली की आम्हाला पण या जागेच्या संदर्भात थोडीशी माहिती द्या, की तुम्ही हे यश कशा पद्धतीने संपादन केलं, म्हणजे या यशाचं आम्हालासुद्धा भागीदार व्हायचं आहे, आमच्या पण समाजाला आम्हाला जागा घ्यायची आहे. यामुळे या सर्व आलेल्या प्रतिक्रियांनी आम्ही प्रचंड भारावून गेलो. आम्हाला या प्रक्रियेमध्ये 40 गाव शिंपी समाजातील सर्व प्रतिनिधी, महिला मंडळ, युवक मंडळ आणि ज्येष्ठ पदाधिकारी, जागा समितीचे सर्व सदस्य यांचं फार मोलाचं सहकार्य लाभलं. तसेच इतर आपण जे म्हणतो, आम्ही सर्व सामाजिक क्षेत्रात काम करणारे कार्यकर्ते आहोत, पण प्रत्येकजण वेगवेगळ्या राजकीय क्षेत्रातसुद्धा प्रत्येकाचा सहभाग आहे. तर राजकीय पदाधिकाऱ्यांमध्ये आवर्जून उल्लेख करावा वाटेल की विद्यमान आमदार मंगेशदादा चव्हाण यांनीसुद्धा या प्रक्रियेसाठी भरीव योगदान दिलं. तसेच माजी खासदार उन्मेशदादा पाटील यांनीसुद्धा या प्रक्रियेमध्ये भरीव योगदान दिलं. तसेच आमचे मित्र संदेश भाऊ येवले यांनीसुद्धा या प्रक्रियेसाठी आम्हाला सहकार्य केलं. मी त्यांच्यासह समाजातील अतिशय गरीबातला गरीब आणि अतिशय स्थिर स्थावर झालेल्या समाज बांधवाचं मनपूर्वक मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो की तुम्ही दिलेला हा प्रत्येक रुपया या समाजाच्या सत्कारणी लागला
आणि आज आपल्याला ही जी ऐतिहासिक क्षण, ही जी आपल्या हक्काची 26,000 स्क्वेअर फूट जागा 68,50,000 रुपयामध्ये आपल्याला मिळाली, त्याबद्दल आपल्या सर्वांचं अभिनंदन करतो. जय नामदेव. धन्यवाद. आनंदाचा असा क्षण आहे. आपल्या समाजाचे अध्यक्ष दिनेश भाऊ बोरसे यांच्या नेतृत्वाच्या माध्यमातून चाळीसगाव शिंपी समाजाने जे स्वप्न काही वर्षांपूर्वी पाहिलं होतं, तर त्याची पूर्तता झालेली आहे. समाजाच्या हक्काची स्वतःच्या मालकीची तब्बल 26,000 फूट जागा या ठिकाणी झाली. याचा एक समाज बांधव म्हणून मला फार अभिमान वाटतो. गेल्या अनेक वर्षांपासूनचं हे समाजाचं स्वप्न होतं. आतापर्यंत आपण नगरपालिकेच्या ओपन स्पेसमध्ये कार्यक्रम करत होतो, पण आता समाजाची स्वतःची हक्काची जागा आता उपलब्ध झालेली आहे. तर या प्रक्रियेमध्ये ज्या समाज बांधवांनी आपापल्या परीने जे काही सहकार्य केलं, त्याबद्दल मी समाजातर्फे त्यांचे आभार मानतो. धन्यवाद.